नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, मस्तपैकी झणझणीत अशी अगदी ढाबा स्टाईल काळ्या मसाल्यातील भरलेलं वांगं कुणाला आवडत नाही, अगदी न आवडणारे देखील चाटून पुसून खातील। तर आज आपण अशीच भन्नाट चवीची भरलं वांग्याची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत। तर तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटलंच असणार आहे। तर मैत्रिणींनो, हे भरलं वांगं म्हणजे आपली टिपिकल महाराष्ट्रीयन एव्हरग्रीन डिश आहे। तर तीच आज आपण बनवणार आहोत। तर मी मार्केटमध्ये गेले, अगदी कवळी लसलस अशी वांगी भेटली आणि घेऊन आले। सर्वात आधी वांगी स्वच्छ धुवून घेतली आहे। आता याचं देठ काढून घ्यायचं आणि याचे जे काटे असतात ते देखील चाकूच्या साहाय्याने ह्या पद्धतीने आपण काढून घेणार आहोत। ह्यामुळे काय होतं, काटे खाताना लागत नाही आणि देठ असल्यावर वांगं शिजायला जरा वेळ लागतो। आता हे असं चेक करायचं, याला अशा 2 फाका द्यायच्या म्हणजे अगदी वांगं मस्तपैकी शिजल्या जातं। आता सेम प्रोसेस, याचं देठ आणि काटे काढून घेणार आहोत आणि ह्या मीठ घातलेल्या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत। आता एक पॅन किंवा कढई घ्यायची, त्यामध्ये तेल घालायचं। हे धुवून घेतलेले वांगे आहेत ते मस्तपैकी परतून घ्यायचे आहेत। पाण्यामध्ये मीठ घातलं म्हणजे वांगे अजिबात काळे पडत नाही। आता मध्यम आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत, लसूण घेतला आहे, अद्रक घेतलं आणि खोबरं घेतलेलं आहे। कांदा उभा चिरून घ्यायचा। आता इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे, तुम्ही लोखंडी कढई देखील घेऊ शकता। ह्यामुळे भाजीला छान स्मोकी फ्लेवर येतो आणि काळ्या मसाल्यातील भाज्या करताना शक्यतो तुम्ही लोखंडी भांड्याचा जर वापर केला तर त्याला एक वेगळाच फ्लेवर येतो। आता कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे। आता एका प्लेटमध्ये हा कांदा काढून घेतलेला आहे। आता जे खोबरं होतं त्याच्या अशा स्लाइस केल्यात, म्हणजे पातळ काप केलेत, ते देखील छान लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, ही काळा मसाल्याची वांग्याची भाजी खायला अगदी भन्नाट लागते। ह्यासोबत जर बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी असेल तर वाह क्या बात है। तर खोबरं मस्त असं परतून घेतलेलं आहे। ह्याला देखील आता आपण काढून घेणार आहोत। थोडंसं किंचित तेल घालायचं म्हणजे हे जे साहित्य आहे हे छान अगदी मस्त परतलं जातं आणि याला फ्लेवर छान येतो। आता मी थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतली आहे, अर्धा चमचा तेल घेतलं आहे। ही देखील लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। तुम्ही हरभऱ्याची डाळ किंवा फुटाण्याची डाळ म्हणजेच डाळवं देखील वापरू शकता, पण ह्यामुळे खूप छान अशी चव येते। आणि बऱ्याचदा तुम्ही बघा, कुठल्याही ढाब्यावर जर तुम्ही काळ्या मसाल्याची भाजी घेतली तर त्यामध्ये तुम्हाला हरभऱ्याच्या डाळीची जी चव असते ती नक्कीच लागेल। आता डाळ देखील मस्त परतून झाली आहे, याला देखील आपण काढून घेणार आहोत आणि ह्यामुळे भाजीला दाटसरपणा यायला देखील मदत होते। आता हे सगळं मी हाय फ्लेमवर करून घेते, ह्यामुळे आधी सांगितल्याप्रमाणे मस्त असा स्मोकी फ्लेवर येतो। आता कोथिंबीर घ्यायची, ती देखील परतून घ्यायची आहे। मी या ठिकाणी फक्त लसूण आणि अद्रक परतून घेतलेला नाही आहे, ते आपण यामध्ये कच्चंच घालून घेतो आहे। आता कोथिंबीर देखील एक 2 ते 3 मिनिटभर असं खालीवर करून परतून घ्यायची आहे। म्हणजे मी शक्यतोवर कोथिंबीरीच्या पानापेक्षा कोथिंबीरीच्या काड्या इथे घेतलेल्या आहे। आता हे देखील जे भाजून घेतलेलं साहित्य आहे त्यामध्येच ठेवायचं आहे। आता इथे मी 1 चमचा धणे घेतलेले आहेत, तर धणे देखील मस्त असे परतून घ्यायचे। बाकी कुठल्याही प्रकारचा खडा मसाला आपण इथे वापरत नाही आहेत, फक्त धणे घेतलेत तेवढे छान असे भाजून घ्यायचे आणि त्यानंतर बाकीच्या साहित्यासोबतच याला देखील काढून घ्यायचं आहे। तर ऑलमोस्ट सगळा मसाला आपला इथे भाजून झालेला आहे। दुसऱ्या गॅसवर मी वांगे परतायसाठी ठेवले होते, ते देखील परतून झालेले आहेत। आणि आता हे सगळं साहित्य तुम्ही बघू शकता, भाजलेला कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, धणे, हरभऱ्याची डाळ आणि कोथिंबीर सगळं छान असं थंड करून घेतलं आणि याची आता आपण मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहोत। आता हे परतून घेतलेले वांगे देखील मी त्याच प्लेटमध्ये साईडला काढून ठेवलेले आहेत। मसाला तुम्ही बघू शकता, मस्त अशी पेस्ट करून घेतली। थोडंसं जास्तीचं तेल घालायचं वांग्याची भाजी बनवताना, किंवा कुठलीही ढाबा स्टाईल भाजी जेव्हा बनवतो तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं। आता तेल आहे छान गरम करून घेतलं, यामध्ये जिरं घातलं, मोहरी घातली, गॅसची फ्लेम कमी केली, लाल तिखट आणि घरात ठेवणीतला जो काळा मसाला किंवा गोडा मसाला असतो तो यामध्ये घालून घेतला आहे आणि मिक्सरमध्ये
बारीक केलेलं वाटण देखील घालून घेतलं आहे। तर मी ज्या पद्धतीने काळा मसाला बनवते त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे। रिसेंटलीच मी तो अपलोड केलेला आहे। आता मिक्सरचा जार आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि भांड्यातला राहिलेला मसाला यामध्ये घालून घ्यायचा। हे सगळं छान असं मस्त तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, ही ढाबा स्टाईल वांग्याची भाजी खायला एकदम अप्रतिम लागते। आता ह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ देखील घालून घेतलेलं आहे। मीठ घातल्यामुळे मसाला किंवा ग्रेव्ही परतायला मदत होते, त्यामुळे मी आताच मीठ ॲड केलं आहे, व्हिडिओ स्किप झालेला आहे। थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे, ती देखील अशी हातावर चोळून घालायची। ह्यामुळे भाजीला छान वेगळा असा फ्लेवर येतो। आणि लो टू मीडियम हीटवर हे सगळं वाटण किंवा हा जो मसाला आहे तो मस्त असा आपण परतून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता साईडने याला तेल सुटायला सुरुवात झाली आहे। मी हळद टाकायची विसरले होते, यामध्ये आता आपण थोडीशी हळद देखील घालून घेतलेली आहे। हा जो मसाला आहे हा लो टू मीडियम हीटवर आपण परतून घेतोय। याला हाय फ्लेमवर अजिबात परतायचं नाही, त्यामुळे एकतर बेसला देखील लागू शकतो आणि याला थोडासा करपट असा स्मेल देखील येऊ शकतो। तर ह्या पद्धतीने मी सगळा मसाला छान असा परतून घेतला आहे। तेल सुटायला सुरुवात झाली आहे आणि याला सारखं जर असं हलवत राहिलं तर तो अजिबात बेसला लागत नाही। तर तेल सुटायला सुरुवात झाली की आपण यामध्ये दही घालून घेणार आहोत। तर मी इथे घरचं 2 चमचे दही घालून घेतलेलं आहे। ह्यामुळे भाजीला छान अशी चव येते आणि मसाल्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे बऱ्याचदा आपल्याला जळजळ होऊ शकतं किंवा ॲसिडिटी वाढू शकते। त्यामुळे काय करायचं, दही घालायचं, चव देखील छान येते, थोडीशी तर्री देखील येते। आणि आंबट दही असेल तर नका घालू, यामुळे भाजी आंबट लागते आणि जी ॲक्च्युअल भाजीची चव आहे ती येत नाही। तर कमी आंबट असलेलं दही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता परतून घेतलेली जी वांगी आहेत ते यामध्ये घालायचे आहेत आणि 1-2 मिनिटभर वांगे मसाल्यासोबत छान असे परतून घ्यायचे आहेत। त्यामुळे सगळ्या वांग्याला मसाल्याचं छान असं कोटिंग होतं। दुसरीकडे मी गॅसवर गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे। कुठलीही मसाल्याची भाजी करताना गरम पाण्याचाच वापर करायचा, त्यामुळे भाजीला तर्री खूप छान येते आणि चव देखील मस्त येते, पानसट वगैरे लागत नाही। तुम्ही जर थंड पाण्याचा वापर केला तर भाजीची पूर्ण चव निघून जाते। आता ह्या ठिकाणी आपण गरम पाणी ॲड केलं आहे। तुम्हाला कितपत भाजी घट्ट किंवा पातळ हवी आहे तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता। तर आता आपण यामध्ये गरम पाणी घालून घेतलं आहे। आता भाजी मस्त 10 ते 12 मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त भन्नाट असा कलर आला आहे, तर्री देखील खूप छान आलेली आहे आणि आपली भाजी बनून तयार झालेली आहे। अगदी ढाबा स्टाईल हे भरलं वांगं इथे बनून तयार झालं आहे। यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही भाजी आपण सर्व करून घेणार आहोत। या पद्धतीने भरलं वांगं जर तुम्ही घरी बनवलं तर अगदी ढाब्यावरची वांग्याची भाजी विसरून जाल। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा, कशी वाटली ते कमेंट करून सांगा। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। तर हे भरलं वांगं आहे ना, हे तुम्ही पोळी, भाकरी, मस्तपैकी इंद्रायणी तांदूळाचा भात किंवा जिरा राईस कशासोबतही खाऊ शकता। तर मस्त अगदी भन्नाट चवीचं झणझणीत असं भरलं वांगं इथे बनवून तयार झालेलं आहे। तर भाजी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सपोर्ट करत राहा। भेटूया अशाच एका नवीन छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खूप 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 धन्यवाद।